हॅलो हाय फ्रेंड. हॅलो हाय नमस्कार. तर चला मी आज वेगळीच काहीतरी बनवणार आहे. वेगळं म्हणजे काय तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बघावं लागेल संपूर्ण आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे असं. तर मी समजला की मी आज काय बनवत आहे. तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हे मी जे काही बनवत आहे त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे कोंडुळे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला सांगा. आणि कोणी कोणी त्याला तिखट जिलेबी पण म्हणतं बरं का. तर चला मी आता याची तयारी करते. बघू शकता मी हे घेतलेले मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला ते मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. तर चला मी आता पेस्ट करते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मी इथं घेतलेलं आहे जिरं, लसूण, मिरची, जिरं आपल्याला टाकायचं, कोथिंबीर. मसाला काढून घेतलेला आहे. तर आता इथे मला ना मसाल्याला फोडणी द्यायची आहे. तर मी इथं बघत आहे कढईमध्ये करायला. कढईमध्ये बसलं तर ठीक. तर इथे मी कढई आता तापायला ठेवली. इथं तेल टाकलं आणि तेल थोडंसं गरम झालं. तर ते पूर्णपणे गरम न झाल्यामुळे जिऱ्याला थोडा तडका व्हायला वेळ लागला. तर सगळं त्याची तेल गरम होऊ द्यायचं. माझ्याकडून कसं काय जसं लक्षात नाही दिलं काय माहिती. तर आता तुम्ही बघू शकता मी तर जिरं वगैरे टाकलेलं आहे आणि हे ते उलट नाही ना, त्याने थोडासा मसाला घेऊन त्या पानाला फोडणी देणार आहे. तर मी इथं ना कढईत करायचा विचार केला, पण नंतर म्हटलं ते मावणार नाही किंवा होणार नाही, अर्धे कच्चे राहतील. तर मग त्याच्यानंतर मी कढईमध्ये त्या मसाल्याला मस्तपैकी फोडणी दिली. जिरं वगैरे झालेलं आहे तुम्ही बघू शकता. मी तर थोडासा मसाला तेलामध्ये कलसून घेत आहे आणि नंतर तो मसाला कलसून झाल्यावरती त्याच्यात ना आपल्याला म्हणजे आपल्या घरात किती मेंबर आहेत त्यानुसार पाणी ॲड करून आणि बाकीचा मसाला पिठामध्ये मिक्स करायचा. तर मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे की कशा प्रकारचे किती पीठ घ्यायचे, काय घ्यायचं, कसं मिक्स करायचं, पीठ कसं मांडायचं. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि न स्किप करता बघा. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. तर आज मी इथं बनवणार आहे कोंडुळे. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी तेल वगैरे गरम झालेलं आहे आणि याच्यात ना थोडीशी हळद पण टाकायची म्हणजे जेणेकरून कलर येत राहतो. तर ती इथे मस्तपैकी मसाला वगैरे कलसत आहे. तर म्हटलं चला मी आता एक पातेल्यामध्ये मस्त पाणी वगैरे घेते. तोपर्यंत अजून थोडं गरम होतं मसाला. तर चला आता तुम्ही बघू शकता इथं माझं मस्तपैकी मी पाणी वगैरे मस्त भरून घेत आहे. प्यायचं वरती माठे बाटलीवर ठेवलेले. तर थोडीशी हळद टाकून मस्तपैकी मसाला कलसून घेते म्हणजे जेणेकरून त्याला कलर येईल चांगला. तर आता इथं मला टाकायचं आहे नंतर पाणी. मसाला चांगल्यापैकी भाजल्यावर तळून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं बरं का. आपलं म्हणजे जेवढं आपल्या घरात मेंबर आहे जेवढ्यांसाठी आपण बनवतो आहे. आणि मग अशा प्रकारे पाण्याला फोडणी देऊन घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी आता मसाला भाजून होत आहे. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा आणि नक्की कमेंट करून सांगायला विसरत नका जाऊ. आणि हे ना म्हणजे माझ्या घरच्यांना खूप आवडतात. तेवढ्या प्रमाणाच्या बाहेर मी सांगू नाही शकत. आणि इथं एक साईडला तुम्हाला त्यावरती भाकरी दिसत असेल. ती छोटीशी एक चपाती विसरून गेली होती माझ्याकडून भाजायची. तर म्हटलं छोटीशी भाकरी होती. तर चला म्हटलं आता आपण थोडी ती भाजायला टाकली. तर तिथे मला घ्यायचं आहे पीठ. एका डब्यामध्ये मस्त बारीक पीठ आणलेले गव्हाचं दळून. आधी जे 2-3 वेळेस आणले ना तर ते भरपूर मला खूप प्रॉब्लेम व्हायचा चपात्या करायला. तर इथे सगळं ते ज्वारीचं पीठ घेतलं. त्याच्यानंतर आणि माझ्याकडं बाजरीचं आणि ज्वारीचंही पीठ आहे. तर आधी मी बाजरीचं घेतलं, नंतर ज्वारीचं घेतलं, नंतर गव्हाचं आणि थोडंसं बेसन पीठ. अशा प्रकारे ना मस्तपैकी सर्व 3 पीठं मिक्स करायचे. आणि त्याच्यामध्ये आणि मसाल्यामध्ये मीठ पण ॲड करायचं बरं का. ज्यास मिक्सरमधून काढतो किंवा नंतरही टाकू शकता. आणि ते इथं ना मस्त म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मी तर काही तर मिक्सर मीठ टाकत नसते किंवा कधी कधी टाकते, कधी लक्षातून गेलं तर विसरते. आणि मीठ असं म्हणतात की मसाल्यामध्ये मीठ टाकून जर मसाला काढला तर भांडं खराब होतं. तर त्यातून बघू शकता आता जो काही बाकीचा उरलेला मसाला आहे म्हणजे मी आधी थोडा उरला त्याची फोडणी तर हे करून घेतली. आणि त्याच्यानंतर उरलेल्या मसाल्याचा आपल्याला कणिक मांडायचं आहे म्हणजे गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा.
म्हणजे असा मसाला वगैरे पूर्ण मिक्स करायचा आहे. भांडं मस्तपैकी धुवून टाकत आहे मी, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पण अशाच प्रकारे मस्त पेस्ट वगैरे काढून घ्यायची, कोथिंबीर, जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या टाकून. आणि ओवा असला तर चांगलीच गोष्ट आहे, ओव्याने पण चांगली टेस्ट येते. आणि असं साधं जिरं लसूण पण असलं तरी खूप छान लागतं ते. तर तुम्ही ते बघू शकता. आता मी मस्तपैकी पीठ मांडून घेते, नंतर तुम्हाला दाखवते की म्हणजे कशा प्रकारे बनवतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. तर इथं माझं पीठ टोकन मांडून झालेलं आहे. तर आता म्हटलं चला आता करू. तर मी इथं कशा प्रकारे बनवते तुम्ही नक्की बघा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता इथे ना पिल्लू आलेलं आहे बाहेर. तर त्यांनी काहीतरी आणलं आहे हाताने. त्याचे पप्पा ते म्हणे की मम्मीला दाखव. तर मी तर ना कॅमेरा चालू केला आणि डोळे बंद केलेले आहेत. मला माहीत नाही काय आहे. तर इथं पुढे मला समजणारच आहे कॅमेऱ्यामध्ये काय आहे. तर बघू शकता तुम्ही पिल्लू कसं ॲक्शन करत आहे. तर तुम्हाला वाटेल की मी बघते म्हणून मी बघितलं नाही बरं का. तर आता तुम्हाला ते दाखवते कॅमेऱ्यामध्ये. तर त्यांनी आणलेले आहे कुरकुरे, ते तुम्ही बघू शकता. असं ते छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही आमच्या घरात असा आनंद व्यक्त करत असतो. आणि ते बघू शकता मी सगळे पिठाचे जे कोंडुळे होते ते वळून घेतलेले आहे. आणि ते पाण्याला उकळी आली आहे. एक ताट बनवलं होतं ते टाकलं होतं मी. आणि आता दुसरं ताट होतं माझं टाकायचं. तर म्हटलं चला मी शूटमध्ये दाखवते तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे छोटे छोटे म्हणजे मॅगीसारखंच आहे ते, फक्त नाव वेगळं आहे. आणि मॅगी एकदम बारीक असते, ही थोडी मिडियम साईज ठेवत असतो. आणि याच्यात म्हणजे मेन भाजीचंही हे वाचतं. हॅलो, हाय, नमस्कार. तर हे बघा आम्ही हे पार्सल आणलेलं आहे. तर हे पार्सल कशाचं आहे काय आणि तर तुम्हाला हे न उघडल्यावरच कळणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आता आपण बघूया पुढं की हे पार्सलमध्ये काय आहे, तुम्हाला दाखवतो ओपनिंग करून. हॅलो, हाय फ्रेंड. तर तुम्ही बघू शकता हे आम्ही आणलेलं आहे पार्सल. तर हे पार्सल कसं आहे आपण उघडून बघू. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय हा थोडंसं हलवा ना. बघ तांगडा मारू मारू उघडतं ते. बापरे, हे एवढं टेप आहे. ढंटडान. तर हे बघा हे एक पुस्तक आलेलं आहे मुलांसाठी, 101 प्रभावी सवयी आयोजन मनोज आंबिके. हे एक पुस्तक आहे. आई बाबा आजी आजोबा यांनी वाचलेले पुस्तक, असे पुस्तक. ओके, हे एक पुस्तक आहे. मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी 21 पद्धती, बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांना पैलू पाडण्यासाठी 21. आणि हे एक पुस्तक आहे आवाज मेथड, संस्कार कथा, सांस्कृतिक आणि संस्कृत मुलं घडवण्यासाठी आवाज मेथड. कानमंत्र आई आणि बाबांसाठी, कानमंत्र आई बाबांसाठी मनोरंजक मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये हे एक पुस्तक आलेलं आहे. हे बघा हे एक आहे, हे एक आहे, बघू एक मिनिट. हे एक पुस्तक आहे आणि अजून एक पुस्तक आहे. हे बघा हे अशा प्रकारचे 4 पुस्तक आलेले आहे आम्हाला. तर नक्की सांगा मी हे पुस्तक आणून चांगलं केलं आहे का नाही केलं आहे. तर तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. हे 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 पुस्तक आहे, हे दुसरं, हे तिसरं, हे अजून आता हे असं आहे. आता हे बघा,
हे एक पुस्तक आहे. हे एवढ्या पुस्तकाचा अभ्यास करायचा तुला? एवढा. हां. कसे पुस्तक बघू कसे मला याच्यात किती पेज आहे? 96 याच्यात पेज आहे. 96 याच्यात पेज. 96 पेजच्या 192 याच्यात 192 याच्यात. ते सगळं जास्त चांगले का? 206